शरद पवार जिथे जिथे सभा घेतील तिथे तिथे मी स्वतः जाऊन सभा घेणार, हा इशारा होता अजित पवारांचा. अजित पवारांनी असा इशारा बंडानंतरच्या आपल्या पहिल्या जाहीर भाषणात दिला होता. शरद पवारांनी सुद्धा आपण आंबेगाव मधून सुरुवात करणार आहोत असं सांगितलेलं. त्यानंतर मात्र शरद पवारांनी आपला मोर्चा वळवला तो भुजबळांच्या येवल्याकडे. येवल्याची सभा झाली आणि शरद पवार शांत झाले. अजित पवारांनी सुद्धा येवल्यामध्ये उत्तर सभा घेतली नाही. या काळात गाठीभेटी झाल्या, गुप्त चर्चाही झाल्या. राष्ट्रवादी फुटलीये की नाही फुटलीये याच्या चर्चा चालू झाल्या. दरम्यानच्या काळात सर्व काही शांततेतच पार पडत होतं. मात्र यानंतर शरद पवार पुन्हा आक्रमक झालेले दिसले. पवारांनी बीडमध्ये सभा घेतली. धनंजय मुंडे रडारवर आले. मुंडेंविरोधात असणाऱ्या जुन्या फळीची फिल्डिंग लावण्यात आली. आव्हाडांनी मी पण वंजारी असं भर सभेत जाहीर करून जातीय समीकरणं इस्टॅब्लिश केली. उतारा म्हणून धनंजय मुंडेंनी उत्तरदायित्व सभेची घोषणा करून टाकली. कोणत्याही परिस्थितीत अजित पवारांची बीडची सभा होणारच हे स्पष्ट केलं. दुसरीकडे शरद पवारांनी आपला मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने वळवला. कोल्हापुरात मुश्रीफांच्या विरोधात फिल्डिंग लावण्यात आली. यावेळी देखील आव्हाड विरुद्ध मुश्रीफ असा सामना रंगला. त्यानंतर मात्र अजित पवारांनी थेट बारामतीत जाऊन शक्ती प्रदर्शन केलं. आजवर अजित पवार बंडानंतर बारामतीत गेले नव्हते. अशा प्रकारचं शक्ती प्रदर्शन झालं नव्हतं. या शक्ती प्रदर्शनातनं बारामती शरद पवारांची की अजित पवारांची हे दाखवताना ती अजित पवारांचीच हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. आणि हे होताच बीडची उत्तरदायित्व सभा पार पडली. दिवाळीनंतर लोकांना प्यायला देखील पाणी नसणार आहे. धरणातला पाणीसाठा असून नसल्यासारखा झालाय आणि यातच निवडणुका होणार आहेत. काल ठाकरेंची हिंगोलीत सभा झाली. परभणीत शासन आपल्या दारीचा इव्हेंट झाला. राज ठाकरेंची सुद्धा सभा झाली. पण सगळ्यात जास्त चर्चेत आली ती बीडची सभा. कारण अजित पवारांची ही खऱ्या अर्थाने पहिली उत्तर सभा होती. या सभेत आता जुळणार की नाही जुळणार हे तर स्पष्ट झालं. पण अजित पवार गटाची पुढची स्ट्रॅटेजी देखील स्पष्ट झाली. आगामी काळात नेमकं काय होईल हे बीडच्या सभेतनं आता अधोरेखित झालंय. बीडच्या सभेत नेमकं काय झालं तर अजित पवारांनी शक्ती प्रदर्शन केलं. आपली भूमिका कशी योग्य आहे हे दाखवून दिलं. पण हे सगळं करताना शरद पवारांचं नाव घेणं टाळलं. आपल्या पहिल्या सभेत शरद पवारांच्या भूमिकांचा सातबारा वाचून दाखवलेल्या अजित पवारांनी यावेळी मात्र शरद पवारांवर एकही टीका केली नाही. या उलट मराठवाड्याचा पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचा विमा प्रश्न, हमी भाव अशा विषयांची उजळणी केली. आता हे करण्यामागची अजित पवारांची मुख्य गरज होती ती म्हणजे सत्तेसोबत जाण्याची आपली भूमिका किती योग्य आहे हे लोकांना पटवून देणं. राष्ट्रवादीला नाही तर लोकांना सत्तेची किती गरज आहे हे परसेप्शन सांगताना अजित पवारांनी मोदींसोबत जाणं हे विकास कामांसाठी महत्वाचं असल्याचं स्पष्ट केलं. अजित पवारांनी हे करत असताना सत्तेचे लाभ लोकांना बोलून दाखवले. अशा भाषणांमुळे मूळ कार्यकर्ते जोडून ठेवणं हे अजित पवारांचं अंतिम लक्ष होतं. आगामी काळात सुद्धा अजित पवार ही विकासाची भाषा वापरताना दिसतील. शरद पवार चुकले म्हणून आपण भाजप सोबत गेलो अशी पहिल्या भाषणातल्या आपल्या भूमिकेपासून युटर्न घेत अजित पवारांनी आता विकास कामासाठी भाजप सोबत गेलो हे सांगायला जास्ती जोरदारपणे सुरुवात केली आहे. कालच्या अजित पवारांच्या भाषणात देखील हाच सूर दिसला. या व्यतिरिक्त ते आरोप प्रत्यारोप करणारं काहीच बोललेलं नाहीयेत. पण हे काम केलं छगन भुजबळांनी. भुजबळ ओळखले जातातच ते मूर्तीभंजन करण्यासाठी. भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडलेली तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंवरती टीका करून बाळासाहेबांचं मूर्तीभंजन करायला सुरुवात केली. बाळासाहेबांचा उल्लेख टी बाळू असा केला. त्या काळात बाळासाहेबांवर अशा प्रकारची जहरी टीका करण्याची हिंमत कोणातच नव्हती आणि अशा काळात भुजबळांनी बाळासाहेबांवर टीका केली. भुजबळ आता सुद्धा तेच करताना दिसतात. बंडानंतरची पहिली सभा आणि त्यानंतर झालेल्या येवल्यातल्या पवारांच्या सभेनंतरची पत्रकार परिषद या दोन्ही ठिकाणी भुजबळांनी व्यक्तिगत पातळीवर शरद पवारांना टार्गेट करायला सुरुवात केली. कालच्या बीडच्या सभेत सुद्धा भुजबळांनी तेलगीचा विषय छेडला. गरज नसताना पवारांनी तेलगी प्रकरणात आपला राजीनामा घेतला आणि आपण तेलगी प्रकरणात निर्दोष होतो हे स्पष्टपणे सांगितलं. हे सांगत असतानाच पवारांच्या भूमिकांमुळे आपल्याला किती त्रास झालाय असंही सांगितलं. शरद पवारांवर व्यक्तिगत टीका करण्याची जबाबदारी ही आता अजित पवार गटाकडून भुजबळांकडे देण्यात आली आहे हे कालच्या सभेतनं स्पष्ट झालं. प्रफुल्ल पटेल ते सुद्धा शरद पवारांविरोधात आक्रमक झाले नाहीत. या उलट सुप्रिया सुळेंचं नाव न घेता पक्षात फूट झालेली आहे की नाही या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा पटेलांनी समाचार घेतला. आगामी काळात पक्षचिन्ह पक्ष याबाबत जी काही कायदेशीर विधानं होतील त्याबाबतची भूमिका प्रफुल्ल पटेलच घेत राहतील हे दिसून आलं. या व्यतिरिक्त अधिकचं असं सांगायचं झालं तर धनंजय मुंडेंच्या भाषणाबाबत बोलायला लागेल.
मुंडेंनी सुद्धा शरद पवारांच्या चुका, अजित पवारांचं नेतृत्व या गोष्टींवरती भाषणातनं भाष्य केलं. थोडक्यात काय तर ज्या पातळीवर उत्तरदायित्व सभा गाजायला हवी होती तितकी ती गाजली नाही. मात्र शरद पवारांच्या सभेसोबत तुलना करायची झाली तर शरद पवारांपेक्षा अधिक संख्येने जमलेली गर्दी, बीड जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्यांचा सहभाग, रोड शोला मिळालेली गर्दी या गोष्टी पाहता बीड जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कल हा अजित पवारांसोबतच आहे असं दिसून आलं. बाकी छगन भुजबळांच्या भाषणामध्ये गदारोळ झाल्याच्या ज्या बातम्या आल्या त्याबाबत असं सांगितलं जात आहे की मुळात अजित पवारांच्या भाषणासाठी आक्रमक असलेल्या कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. त्यामुळे भुजबळांना भाषण आवर्त घ्यावं लागलं, ना की भुजबळांनी शरद पवारांवर टीका केल्याने भुजबळांना आपलं भाषण आवर्त घ्यावं लागलं. आता मुळात या उत्तरदायित्व सभेने काय साध्य झालं तर विशेष असं काहीच नाही. अजित पवारांना या सभांची आवश्यकता वाटतेय ती आपली भूमिका लोकांसमोर स्पष्ट करण्यासाठी. मुळात लोकसभा निवडणुकांसाठी अजून साधारण 6 ते 7 महिन्यांचा कालावधी आहे. अशा वेळी आपली बाजू स्पष्ट करण्यासाठी अजित पवारांनी सभा घेतल्या तरी त्याचा इम्पॅक्ट ग्राउंड पातळीवर किती टिकतो हा मुद्दा राहतोच. तरी देखील शरद पवार आणि अजित पवार अशा सभा घेत आहेत त्याचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे काठावर आलेले कार्यकर्ते आपल्याकडे झुकवण्याचा प्रयत्न करत राहणं. अजित पवारांची बाजू स्टेबल आहे, भविष्य अजित पवारांसोबत गेल्यावरच आहे असं चित्र निर्माण झालं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अजित पवार गटासोबत राहू शकतात. तसंच शरद पवार गट संपुष्टात आलाय, शरद पवार गटाचं अस्तित्व राहिलेलं नाही असं चित्र स्पष्ट झालं तर शरद पवार गट बॅकफुटला जाऊ शकतो. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार दोघांना सुद्धा आपापल्या कारणांसाठी या सभांची आवश्यकता वाटतेय. आता दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा सभांना सुरुवात केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये ग्राउंडवरचा त्यांचा इम्पॅक्ट म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना हाच सामना येत्या निवडणुकांमध्ये दिसेल. भाजप मात्र आपल्या सेफ जागा अजून सेफ करून आणखी जागा मिळवण्याकडे एक हाती सत्तेकडे प्रवास करण्याच्या मार्गाला लागलेलं दिसतंय. बाकी कोणी सभा गाजवली, स्ट्रॅटेजी काय दिसली या गोष्टींबाबत थोडक्यात सांगायचं तर आता अजित पवार विरुद्ध शरद पवार हा सामना स्पष्ट झालाय. यात अजित पवार विक्टिम कार्ड खेळताना दिसतील. ते थेट शरद पवारांवर टीका करणार नाही, पण भुजबळ, प्रफुल्ल पटेल असे महत्वाचे नेते शरद पवारांवर थेट टीका करतील. आता यामध्ये राहिला प्रश्न महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा. तर बीड जिल्ह्यात 166 दिवस पुरेल इतका चारा शिल्लक राहिल्याची बातमी आहे. संभाजीनगरमध्ये 67, परभणी जिल्ह्यात 61, हिंगोलीत 60, जालन्यात 56, लातूरमध्ये 60, धाराशिवमध्ये 60 असा चाऱ्याचा साठा आहे. अपेक्षित पाऊस झालाच नाही तर सगळ्यात मोठी तीव्रता चाऱ्याचीच असणार आहे. कोकण वगळता राज्यातल्या 18 जिल्ह्यातला खरीप हंगाम वाया गेलेला आहे. गेल्या वर्षी याच दिवसात उजनी धरण 100% भरलेलं. यावेळी मात्र उजनी धरणातला उपयुक्त पाणी साठा फक्त 7% इतकाच आहे. गेल्या 20 दिवसांमध्ये फक्त 1 TMC इतकीच वाढ उजनी धरणात झालेली आहे. ऑगस्टमध्ये सरासरीच्या 71% पाऊस कमी झालेला आहे. येत्या काळात पाऊस झाला नाही त्यामुळे सभांपेक्षा संभाव्य दुष्काळ हीच सगळ्यात प्रमुख अडचण राज्याच्या समोरची असणार आहे. अर्थात दुष्काळाची स्वतंत्र बातमी केली तर कमी लोकांपर्यंत पोहोचते. कोण कोणाला काय म्हणलंय हे ऐकण्यात लोकांना जास्त इंटरेस्ट असल्यानं यामध्ये राज्यात नेमकं काय चालू आहे हे सांगण्याचा आपण छोटासा प्रयत्न केलाय. बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, महत्त्वाच्या बातम्यांसाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.